श्रीचरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राना श्वचंद्रमोणी फणींद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीन शंभो मज कोण तारी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे श्री गुरु संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्री जगद्गुरु तुकोबाराय जन्माला येण्याचं प्रयोजन सांगतायत। विठ्ठल 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 सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा तसा पर्यारसा श्री संत सद्गुरु बाळूमामा देवालय आदमापूर यांच्या कृपा आशीर्वादानं आपणास या ठिकाणी श्री संत बाळूमामा वार्षिक भंडारा यात्रा महोत्सव डोंबळवाडी या ठिकाणी चालत असणारा हा कार्यक्रम आणि अतिशय सुंदर नियोजनात या ठिकाणी सुंदर अप्रतिम वातावरणात चालत असणारा हा कार्यक्रम आणि संपन्न होत असणारा कार्यक्रम त्यातील आज ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी ज्यांच्या विशेष संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आली श्री बाळूमामा स्वामी तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थ डोंबळवाडी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। यांच्या विशेष संपर्कातून ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली त्यांच्या हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे। अतिशय सुंदर नियोजनात या ठिकाणी संपन्न होत असणारा हा या ठिकाणी महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चौथ्या वर्षात या ठिकाणी चौथं वर्ष यात पदार्पण करत असताना महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी वृंद या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत। सर्वांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे। ही सेवा या ठिकाणी संपन्न होत असताना या कार्यक्रमाच्या प्रसंगी पहिली चाल ज्यांनी गायली माझे परमस्नेही जीवलग मित्र महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य संगीतरत्न हरिभक्तपरायण या ठिकाणी अविनाशजी महाराज जाधव यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा। महाराज या ठिकाणी इंडियन आयडल फेम आहेत आणि अनेक टीव्ही चॅनलवर या ठिकाणी महाराजांनी फार सुंदर पद्धतीने या ठिकाणी गायनाची सेवा या ठिकाणी केलेली। महाराज तुमच्या हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे। तसेच या ठिकाणी त्यांना साथ करतायत सागर महाराज आदरणीय सागर महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। महाराजांचे या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद आहे। हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। महाराज तुमच्या हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद। आदी करून भजनी मंडळ या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी आज ज्यांची उपस्थित आहे गायनाचार्य कीर्तनकार महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार झी टॉकीज असेल या सोनी टीव्ही असेल अनेक टीव्ही चॅनलवर ज्यांनी खऱ्या अर्थानं फार लहान वयापासून या ठिकाणी कीर्तने केली आणि अजूनही या ठिकाणी ही जी वारकरी शिक्षण संस्था आहे माझ्यासोबत माझ्या समेत आलेत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था याच्या संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार महिला कीर्तनकार हरिभक्तपरायण भक्तिताई चव्हाण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। ताई तुमचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी धन्यवाद आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी संत तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था आमचे परमस्नेही जीवलग मित्र मृदंगाचार्य आदरणीय गोरख महाराज कुंभार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। आणि या सर्व मुलांसाठी या ठिकाणी टाळकरी मुलांसाठी या ठिकाणी हृदयातून धन्यवाद। आपल्याही संपर्कातून ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली तुमच्या हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे। आधी करून भरपूर सगळेच वारकरी आहेत मला जास्त कोणाची नाव माहिती नाही या ठिकाणी श्री बाळूमामा स्वामी तरुण मित्रमंडळ यांच्या संपर्कातून बोललो ना मी सुरुवातीला यांच्या संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली। अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं भव्य दिव्य असं नियोजन आहे। आजचं या ठिकाणी अधिकाराचं कीर्तन आपल्याकडून मला या ठिकाणी मिळालं आपलं धन्यवाद। साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य ताल सम्राट माझे परमस्नेही जीवलग मित्र आपल्या भागाचं भूषण विशाल महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। विशाल महाराजांनी याही आधी माझी अनेक कीर्तने या ठिकाणी या परिसरात असल्यानंतर आपण साथ केलीत। विशाल महाराज तुमचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे। सर्वच या ठिकाणी सोबदार आहेत विनेकरी आहेत सर्वांचं हृदयातून धन्यवाद। सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात आणि सेवेला सुरुवात। विठ्ठल घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी। अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांच्या बरेपैकी वारकऱ्यांच्या अभंग पाठातला आहे। महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ पण आम्ही जन्माला येण्यामागचं प्रयोजन आहे
देवा तुझी चरण सेवा साधावया. देवाची चरण सेवा साध्य करण्यासाठी आम्ही जन्माला येऊ. याचं कारण आहे खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं चरण सेवा साध्य करू तर हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. आम्ही हरिनाम कीर्तन करू, आम्ही संतांचं पूजन करू आणि आम्ही महाद्वारात लोटांगण करू. या पद्धतीने देवा आम्ही तुझी चरण सेवा साध्य करू. आणि मग एकदा तुझी का चरण सेवा साध्य झाली, आम्हा संतांची अवस्था तुकोबारे सांगतात अशी असेल, आनंदे निर्भर. म्हणजे आम्ही कसंही असू, आम्ही सुखात असू, आम्ही दुःखात असू, आम्हाला सुखाची आणि दुःखाची चाड असणार नाही. कारण हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. आणि कसायास न करीन धरियास, होईल उदास सर्व भावे. आम्ही कोण्या प्रकारची अपेक्षा या ठिकाणी जीवनात धरणार नाही. कारण हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. मोक्षम्मा घरी कामारी तेदाशी, होय सांगू ऐशी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. विठ्ठल 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 विठ्ठल. घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. या ठिकाणी जे यूट्यूबचे चॅनल आहे CMK, या CMK ना दादा, CMK. त्यानंतर आमचा चैतन्य दादाचा ओम साई क्रिएशन हा एक चॅनल. या दोन्ही चॅनलसाठी टाळे वाजवा. अजून एक चॅनल आहे गजर बाळूमामाचा, का बाळूमामांचा गजर, हरिजागर. वा वा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे वाजवा. तिन्ही यूट्यूबचे चॅनल आहेत. तुमचा हृदयातून या. एक लाईव्ह चालू आहे का तिन्ही नंतर अपलोड करणार आहे? बरं बरं, ठीक आहे, असू द्यात. फक्त बाकी काही वेगळं अपलोड नका करू. कीर्तनातला एखादा शब्द चुकून इकडे तिकडे जातो बोलता बोलता वक्त्याच्या मुखातून. या ठिकाणी फार सुंदर नियोजन आहे. 4थ्या वर्षात आपला कार्यक्रम या ठिकाणी पदार्पण करतोय. उद्या काल्याचं कीर्तन आहे, आजचं या ठिकाणी हे अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन आहे. आले समाज एवढा नव्हता, पण आता या ठिकाणी बऱ्यापैकी समाज आहे. थोडंसं वेळेचं तुमच्या कार्यक्रमाचं बंधन आहे. मला थोडं माहिती नव्हतं, मी म्हणून माझ्या रोजच्या पद्धतीने कीर्तन करत होतो. पण थोडंसं मला थोडं फास्ट जातो मी, कारण की मग चिंतनाला वेळ नाही. मी 7लाच आलो इथं, मी वेळ येते बरोबर. म्हणजे काय होतं माहिती आहे का, कीर्तन हे रंगदेवता निर्माण करण्याचं माध्यम आहे. आणि तिथं रंगदेवता मग ते असं पुढं पुढं जात चालतं. या ठिकाणी मला जसाही वेळ भेटेल, अल्पशा बुद्धीनं संत बाळूमामा ज्या पद्धतीनं बुद्धी देतील त्याप्रमाणे या ठिकाणी कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. फार सुंदर नियोजन आहे. या ठिकाणी साऊंड सिस्टीममध्ये थोडं लक्ष द्या बरं का. तुम्ही आधी बी माझ्या कीर्तनाला अनेक साथ केली, चांगली सिस्टीम आहे तुमची, घाबरायचं नाही. आवाज वाढवा म्हणलं की बटनाला हात लावायचं नुसता, लय लोड घ्यायचं नाही. चांगलं पोरग आहे, युवा उद्योजक आहे, आपल्या क्षेत्रात चांगलं काम करतोय. या ठिकाणी त्यांना आम्ही प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्यांना लय लोड आला की मग ती हाई सिस्टीम ती बी खराब होती. बरोबर आहे. या ठिकाणी सगळ्यांचे आमचे देशमुख दादा तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊ तुमचा हृदयातून धन्यवाद आहे. आधी करून सगळीच परिसरातली मंडळी आहेत. माझं काही इथं मतदान नाही त्यामुळे मला काही कोणाची जास्त नाव माहिती नाहीत. सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. आता येता येता परिंच्यावरून आलो. परिंच्याला वारकरी शिक्षण संस्था आहे व आदिशक्ती या ठिकाणी संत मुक्ताबाई वारकरी शिक्षण संस्था, भक्तिताई चव्हाण या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली याच वर्षी सुरू झाली. पण तरी संस्थेतल्या 2 ते 3 मुली कीर्तन करतात, बाकीच्या 4-5 मुली प्रवचन करतात. पण मला असं वाटतं चांगली भरारी घेतली. गोरख महाराजांची आल्या ओळख तुमची करून दिली. तुमच्याही संस्थेत अनेक मुलं प्रवचन कीर्तन करतात. मुलं घडली पाहिजेत. आणि विशेष म्हणजे या संस्थेत मार्गदर्शक म्हणून मी स्वतःच आहे, कीर्तन शिकवण किंवा प्रवचन शिकवण्यासाठी. म्हणून या ठिकाणी कोणी संस्थेची जाहिरात नाही करायला आलो, पण या ठिकाणी फार मोठी जबाबदारी असते. पुढची पिढी आपण घडवणं या ठिकाणी अतिशय चांगलं आपण नियोजन केलेलं आहे. अभंग बऱ्यापैकी सगळ्यांच्या परिचयाचा आहे. महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ, पण आम्ही जन्माला येण्यामागचं कारण आहे तुझी चरण सेवा साधावया. लक्ष देऊ नये का महिला मंडळ, ते पैशाच्या पेट्याने आणले. इकडे लक्ष द्या माझ्याकडे, हां इकडं बघायचं. आता आपल्याकडे आता मस्त एक थोडा वेळ आहे. आनंदात कीर्तन या ठिकाणी पहा. चिंतन पण फार गोड आहे. महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ, पण जन्माला येण्यामागचं प्रयोजन देवा तुझी चरण सेवा. पण गोरख महाराज हे म्हणावं कोणी, तर हे म्हणावं संतांनी. कारण आम्ही म्हणू शकत नाही. या अभंगात प्रतिज्ञा आहे बरं का अविनाशी महाराज. जगद्गुरु तुकोबाराय अभंगात प्रतिज्ञा करतात. महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ, पण प्रतिज्ञा करणं हेही सोपं नाही. कारण सागर महाराज आजपर्यंत जे जे आले ते या जन्म मरणाला कंटाळले, पण संत असे की ते म्हणले आम्ही जन्माला येऊ. त्या संतांमध्ये मग अनेक संत आहेत. संत तुकोबार आहेत, संत ज्ञानोबार आहेत आणि संत सद्गुरू बाळूमामा आहेत. हे सर्व संत आणि यांच्या संतांच्या हातात जन्माला येण्याचं या ठिकाणी काहीतरी सामर्थ्य आहे. तुमच्या आमच्या हातात जन्माला येण्याचं सामर्थ्य नाही. कारण विशाल महाराज तुम्ही आम्ही नाही म्हटलं तरी तुम्हाला आम्हाला यावं लागेल. थोडा मॉनिटरला आवाज ठेवा, थोडा इफेक्ट ठेवा. तुम्ही आम्ही नाही म्हटलं तरी तुम्हाला आम्हाला यावं लागेल. संत स्वतःहून येतात आणि संत एवढा नाही इफेक्ट द्यायचा, एकदम लाईट इफेक्ट द्यायचा. संत स्वतःहून येतात आणि संत स्वतःहून जातात. तुम्ही आम्ही नाही म्हटलं तरी तुम्हाला आम्हाला यावं लागतं.
देव दुसऱ्याच्या इच्छेने येतो. बघा लक्ष देऊन ऐका, आपल्या हातात आपलं प्रारब्ध शिल्लक आहे, नाही म्हटलं तरी यावं लागतं. महाराज, संतांचं प्रारब्ध शिल्लक नाही. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. संत सद्गुरू बाळूमामा किंवा जगद्गुरु तुकोबाराय हे सामान्य संत नाहीत. जरी ते म्हणतात मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, पण तुकोबाराय दुर्बळ आहेत का? अनु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. तुकाराम 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 नाम घेता कापे जय मय नाम घेता कापे जय मय धन्य तुकोबा समर्थ नाम घेता कापे नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ वाजवा टाळी जोरात. प्रमाण झाले की टाळी वाजवायची. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. संत तुकोबारे काय झाले आणि सद्गुरू बाळूमामा काय झाले? हे संत साधारण संत नाहीत. बाळूमामा हेही संत फार मोठे आहेत, फार मोठी ख्याती मामांची. बाळू मामा वैदव वैदव वैद टाळी वाजवायची सगळ्यांनी. हा मेंढ्या गेल्या पैदव पैदव पैद बाळू मामा वैदव वैदव वैद मेंढ्या गेल्या पैदव पैदव पैद बाळू मामा वैदव वैदव जय हो. वैद हो मेंढ्या गेल्या पैदव वा, पैदव विशाल पैद बाळू मामा वैदव वैदव वैद वैदव पैदव पैद रुद्राचा अवतार थोरयो राहतो आत्मापुरा उधळूनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार आहा! बाळू मामा हरी बोल! वा वा धन्यवाद वैद्या पैदव पैदव पैद मामा वैदव. पैदव पैद वैद्या गेल्या पैदव पैदव पैद बाळू मामा वैदव वैद दान मेंढ केला पैदव पैद बाळू मामा वैदव वैद दान मेंढ केला पैदव पैद सांग बरं! सांग बरं! सांग बरं! वाजवा टाळीत मग काय? बरं दादा, हे संत म्हणू शकतात आम्ही जन्माला येतो, नाही तर उद्या भाई तुम्ही आम्ही वाट्या उभा राहू आणि म्हणून घेईन मी जन्म यासाठी. हे जमणार आहे का आपल्याला? बळेविन शक्ती बोलू नये. ही आपल्या अफजल खानाची दाढी नाही बरं का, महाराजांच्या मावळ्याची दाढी. लक्षात नाही का? हे महाराष्ट्र आपण सगळी एक येत. लक्षात नाही का? काय झालं माहिती का? फार सुंदर उत्साह, फार चांगला या ठिकाणी. महाराष्ट्र हा फार वेगळ्या गुणांनी उभा राहिलेला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची भूमी. आणि खरं सांगू का, आत्ता
19व्या शतकानंतर सगळ्यात मोठी जी क्रांती केली असेल ना, तर कोण्या संतांनी केली? तर संत बाळूमामांनी केली. फार मोठी क्रांती केली. अहो महाराज, आज केवढी मोठी कार्यक्रम होत आहेत तुम्ही बघा. म्हणजे मी अनेक ठिकाणी कीर्तनं केली, पण हे कीर्तन करत असताना असा अनुभव येतो, लोक येतात एवढी कुठून आणि कुठं येतात, जेवतात कसं, जेवण कसं पुरतं, काय होतं काहीच माहिती नाही. पण आजपर्यंत कमी पडलं का? काय कधीच कमी पडलं नाही. आजपर्यंत असा अनुभव आहे, भरभरून आलं, कमी काहीच पडलं नाही. ही संतांची कृपा आहे. संत सोपे नाहीत अहो, संत लय दुर्लभ आहे. हे विभीषण सुन हनुमंता, राम कृपा विण नाही मिले संता. संत भेटणे हे सोपच नाही भाऊ, अवघड संत भेटी परी जग जेठी करुणा केली. असे संत या जगाच्या पाठीवर भेटणं अवघड आहे. ही संतांची भूमिका आहे. आम्ही जन्माला येऊ, नाही तर तुम्ही आम्ही म्हणू आपल्याला जमणार आहे का आम्ही जन्माला येऊ? बळेविन शक्ती बोलू नये. आपला जेवढा पराक्रम तेवढा आपण म्हणावं. आपण नाही म्हणू शकत जन्माला येऊ. ही संतांची भाषा आहे. देव दुसऱ्याच्या इच्छेने येतात, तुम्ही आम्ही नाही म्हटलं तरी यावं लागतं. आणि संत स्वतःहून येतात आणि स्वतःहून जातात. ऐका, याचं कारण आहे, मी हे मुद्दा म्हणून सांगितलं बरं का, बळेविन शक्ती बोलू नये. जेवढा आपला पराक्रम तेवढंच आपण बोलावं. विशाल महाराज, काय झालं, एका बाईला भूत लागलं. इकडे भूत आहेत का? कसं काय? मी असाच प्रश्न विचारला. एक जण मला म्हणला, महाराज अहो माणसंच भूतागत वागायला लागलेत आणि तुम्ही काय म्हणता भूताचं? हा म्हणले भूत लागलं. आपल्या इकडे कुठं, आपल्या ह्या पलीकडच्या भागात देवऋषी म्हणतात भूत काढणाऱ्याला, कुठं वैद म्हणतात, कुठं भगत म्हणतात. आणि मग ते भूत लागलं आणि ते भूत लागलं आणि बाई लागली येडेगत करायला. विशाल महाराज आम्ही दोघं बी तिथं होतो, त्यामुळे त्यांना जमलं बरं. लक्षच नाही का? लागली ती बाई येडेगत करायला आणि मग तिला ती देवऋषीकडे नेलं. त्याकडे ते अंगारा असतोय, ओ लाडकी बहीण आहे लक्ष तुमचं, लक्ष नाही का? ते अंगारा असतोय, दुपारा असतोय, नाडा असतोय. ते नाड्याची गाठ बांधायचा, नाड्याची गाठ बांधायचा. बुध बांधू का बाहेरचं बांधू, बुध बांधू का बाहेरचं बांधू, बुध बांधू का बाहेरचं बांधू. अंगारात टाकला की बाई येडेगत करायची. लोकांना वाटलं भूत बाहेर येतं का काय? मी काय सांगतोय, बळेविन शक्ती बोलू नये. आपण नाही म्हणू शकत गे येणं मी जन्म. ही भाषा संतांची लक्षण नाही का? याचं कारण आहे. आणि मग असं वाटलं भूत बाहेर येऊ का, येतंय का काय नो, त्याचं चाललंय. भूत बांधू का बाहेरचं बांधू, भूत बांधू का बाहेरचं बांधू, भूत बांधू का बाहेरचं बांधू. तेवढ्यात त्याची बायको आली मागून. विशेष बायकोला शब्द वापरला जातो विशेष. ती म्हणली, काय चाललंय हो? ते म्हणला, डोळे गेले का? अरे भूत काढतोय. त्याचं चाललंय भूत बांधू का बाहेरचं बांधू. ती म्हणली, 4 वर्ष झालं पडलेल्या घराची भिंत बांधा, मग लोकांचं भूत बांधा. बळेविन शक्ती बोलू नये. जेवढा आपला पराक्रम आपण तेवढं बोलावं. आपण नाही म्हणू शकत जन्माला येईन. ही भाषा संतांची आहे. कारण संतांनी प्रतिज्ञा केली. तुमच्या आमच्या प्रतिज्ञा वेगळ्या आहेत आणि संतांच्या प्रतिज्ञा वेगळ्या आहेत. पोराव, शाळेत प्रतिज्ञा आहे का? काय वाटतं, आपल्या सगळ्यांच्याच प्रतिज्ञा पूर्ण झाल्या का? अहो रावणासारख्याची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. अजून सांगा तुम्हाला, अविनाश महाराज रावणाने प्रतिज्ञा केली. कुंभार महाराज भीष्मपण केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली पण पूर्ण नाही झाली. अजून सोपच सांगतो, स्वतः देवानं प्रतिज्ञा केली, न धरी शस्त्र हाती, सांगीन 4 गोष्टी युक्तीच्या, पण पांडवांच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र हातात घ्यावं लागलं. देवाची प्रतिज्ञा पूर्ण नाही. आता रावण काय साधा आहे का? सोमनाथ महाराज केवढा आहे रावण? आकाशाला शिडी लावील, खारा समुद्र गोड करेल आणि सोन्याला सुगंध आणेल. प्रतिज्ञा केली रावणानं. रावण म्हणजे 7 कोटी घरं सोन्याची रावणाची. तुम्ही ऐका बरं का सगळ्यांनी कीर्तन. 7 कोटी घरं सोन्याची, 28 कोटी भिंती सोन्याच्या. केवढा रावण आहे? 22 क्विंटल सोने घराच्या चौकटीला रावणाच्या. आपली 25 तोळ्याची चेन घातल्यावर सगळ्या गुंड्या उड्या ठेवते. या आमच्या अंगठ्यान कडी कुठे साहेब? रावणाने प्रतिज्ञा केली, आकाशाला शिडी लावील, खारा समुद्र गोड करेल, सोन्याला सुगंध आणेल. नाही झाली पूर्ण. मोठे आणि आपण बी शाळेत केल्या हाय ना प्रतिज्ञा. सगळी पोरं मागं म्हणतात आता, भारत माझा. जरा आवाज आहे ना मोठ्याने. भारत माझा, सारे भारतीय माझे आणि बांधा बांधावणी आमची. झाल्या का पूर्ण? सांगा बरं. हाय तुम्ही. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे मानव आहेत आणि तरी बांधा बांधावणी आमची बांधणी आहेत. आमच्या तरी कुठं पूर्ण झाल्या? महाराज अरे तुम्ही कशी काय प्रतिज्ञा करतात? एक मोठं वाक्य बोलू का? जे संत प्रतिज्ञा करतात ना, ती सामान्य प्रतिज्ञा आहे. तुमची आमची प्रतिज्ञा ही संसारा संदर्भात आहे, पण संतांची प्रतिज्ञा ही जगाच्या कल्याणासाठी आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन ती लोके. आम्ही प्रतिज्ञा करतो ही आम्ही प्रपंचासाठी करतो, पण संत करतात ती समाजाच्या हितासाठी. किंबहुना संत समाजासाठीच आले. आता काय म्हणणे तुमचं याच्यावर? बुडते हे जन
न देखवे डोळा येतो कळवळा. मी खरं सांगू का, संत सद्गुरू बाळूमामा काय आणि कोणी संत काय, हे फक्त समाजासाठी आलेले संत आहेत. जनांचा, जडाचा आणि जीवाचा उद्धार. तसं पाहायला गेलं तर तुकोबाराही बी येत नव्हते. काय म्हणणे तुमचं कुंभार महाराज, तुकोबाराही येत नव्हते बरं का. ते विठोबांनी सांगितलं तुका तुला जावं लागल. तुका म्हणला हे विठोबा, अरे जात नाही म्हणले. इथं या मृत्यू लोकातली लोक वांगाळ आहेत. हो डोंबळवाडी, कळलं का तुम्हाला? वांगाळ नाही कळलं का? नाही कळलं विशाल महाराज वांगाळ? इकडे कळलं का तरुणांना? वांगाळ म्हणजे आपल्यातलं पुढे जायला लागलं की आपलीच मागं वळते, त्याला वांगाळ म्हणतात. आजपर्यंत आपल्या माणसाने कधीच आपल्या माणसाला पुढे जाऊन दे. काय वाटतं तुम्हाला? आणि साहेब खरं सांगू का, तुमच्या राजकारणातले वांगाळ नाहीत, आमच्याकडलं आहे तिकडं. ते मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, ते गायनाचारी कीर्तन झालं, बाजूला आले. मला म्हणले महाराज आज कशी काय साथ केली? म्हणलं लई एक नंबर. नाही म्हणले महाराज तसं नाही, कसं काय गायलो? म्हणलं लई बारी. ते म्हणले बाजूच्याची कशी काय जिरावली? म्हणले महाराज. आता म्हणलं तू जिरवायला थवय रे इकडे. म्हणलो तुम्हाला लक्षात येते का? एक मोठं वाक्य बोलणार आहे याच्यानंतर. हे संतांना अनुभवलं. तुम्हाला काय वाटतं, संतांना चांगलं जगू दिलं का? अहो तुम्ही कोणीही संतांचं चरित्र उघडून पहा. संत बाळूमामा, विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, कोणीही संतांचं तुकोबार आहे. संतांच्या जीवनात अडचणीच उभ्या राहिल्या. कारण जी माणसं समाजासाठी काम करतात त्या माणसांना काम नाही करून देत. आता हा तुमचा महोत्सव आहे ना, ह्याच्यात बी 2-4 जण आडवी येणार आहेत. माझं काय मतदान नाही, मी सांगतोय तुम्हाला. काय म्हणणे तुमचं साहेब, बरोबर आहे का नाही? चांगल्या कामाला कुठंतरी काय चांगलं. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, सगळ्या कामाला, मी इथलं नाही सांगत, आमचा रोजचा जनरल अनुभव सांगतो महाराज. आजपर्यंत जे संत समाजासाठी आले ना, समाजाने संतांना काम नाही करून दिलं. फार अवघड. अब आमच्याकडे स्पर्धा आहे. तर आता काय झालं, मी नवीन गाडी घेतली. अविनाश महाराज तुम्ही मला फोन केला, कबीर बाबा अभिनंदन इनोव्हा घेतली. बरं वाटलं. तुमचा मेसेज आला महाराज, बरं वाटलं. चांगली चांगली माणसांनी फोन केले, मेसेज केले. आमचा एक गावाकडचा जोडीदार आहे. तुम्हाला खरं सांगू का, काही मित्र नाही मित्र आहेत, पण त्याला आतल्या गाठीचे आहेत. ते कधी घात करताना सांगता येत नाही. त्यांनी मला फोन केला, म्हणले कबीर महाराज. म्हणलं बोला. म्हणले नवीन गाडी घेतली. म्हणलं हो. म्हणलं इनोव्हा घेतली. म्हणलं बरोबर आहे महाराज. मग 30 लाखाची. म्हणलं हे बरोबर आहे. मग हप्त्यावर घेतली का? म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचे तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर? अरे तुझ्या घरासमोर 4 गाड्या आहे, पूजित बस ना. लोकांनी एक घेतली म्हणून कापटात दुखते. एक मोठं वाक्य बोलू काही, मृत्यू लोकातला माणूस स्वतःच्या दुःखाने पीडित नाही, तो इतरांच्या सुखामुळे दुःखी आहे. विठाला तरीही संत आले, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आलो कशासाठी? झाडू संतांचे मार्ग आणि आडराणी भरले जग. या आडरणात भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो. पण किंबहुना संतांनी प्रतिज्ञा केली महाराज, त्या काळात समाजाला संत कळले नाहीत. आणि मला खरं सांगा, इथं बसलेले नाही, आता संत राहिले नाहीत. आता संत गावतील का? त्या काळात अशी बरीच माणसं होती ज्यांना संत बाळूमामांचा अधिकारच कळला नाही. आणि मोठं वाक्य बोलू का साहेब, याच्या मागं काय कारण आहे? कारण संत सांगत नाही आम्ही संत आहे. एखाद्या वेळेस फाटक्या दोत्रातला तोही संत असू शकतो, पण लोकांना वाटतं लई दिमाग खाते तो संत आहे. नाही नाही, तुम्ही आज बी बघा, मामांचं राहणीमान बघा, साधी राहणीमान आहे. फेटा बघा, तो पेहराव बघा, तो पोशाख बघा. संत हे समाजाला सांगत नाही आम्ही संत आहे. आणि जे संत नाहीत तेच सांगतोय मला लई कीर्तन आहेत. काय म्हणे तुमचं याच्यावर? नाही कळलं का तुम्हाला अजून? संत कधी सांगतात का लोकांना मी संत आहे? नाही नाही महाराज, संतांची भूमिका, अहो वेगळं प्रेम केलं भगवंतावर. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मजती तयाची संगती, मजती तयाची संगती, मग मी कमलापती, मग मी कमलापती. तुझ बाणाने गांजा नानी कंटाळा पडून राही नतये ठाई, उगाची संताची पायी, अखंड लया तुझी. हे संत होते ज्यांनी समाजासाठी कार्य केलं, ज्यांनी जनांचा उद्धार केला. तुकोबाराय सांगतात आम्ही जन्माला येऊ. मोठं वाक्य बोलणार होतो. ते वाक्य असं आहे, संतांची प्रतिज्ञा पूर्ण काय होणार? महाराज सांगतात पहा बरं का, माणसानं प्रतिज्ञा करू नये हे बरोबर आहे. माणसानं प्रतिज्ञा करू नये हे बरोबर आहे, पण परमार्थ संबंधीची केल्याशिवाय राहू नये हेही सत्य आहे. ज्या प्रतिज्ञेचा विषय
स्वतः भगवंत आहे, मग पूर्ण करण्याची जबाबदारी देवाची. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी, सत्य संकल्पाचा दाता नारायण. मग महाराज तुम्ही एवढ्या लांबून एवढ्या लांब येणार, मग कशासाठी येणार? संतांना विचारलं प्रश्न, तुम्ही एवढ्या लांबून येणार. आजपर्यंत कोण्याही संतांचं जीवन पहा, ते मृत्यू लोकाला कंटाळले बरं का. संत मृत्यू लोकाला कंटाळले, ते परत जन्माला येणार नाहीत. पण तरी असे संत तुकोबार आहेत, ते म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. काही संतांची भूमिका अशी आहे, त्यांचं म्हणणं आम्ही पुन्हा जन्माला येऊ. लक्ष देऊ नाही का? ते कोण्या विषयात येतील, ते कशी येतील माहिती नाही. तुम्ही बघा, लक्ष देऊ नाही का? मला काय सांगायचे, तुकोबार सांगतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. महाराज तुम्ही म्हणता पुन्हा जन्माला येऊ, घेईन मी जन्म किंवा उपजवून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. अनेक प्रमाण आहेत. ऐका, सोपं सांगतो. माणसानं खालून वरती जावं, मला बसलेल्याने उत्तर द्या, का वरतून खाली यावं? काय वाटतं तुम्हाला? माणसानं खालून वरती जावं का वरतून खाली यावं? खालून वरती जावं ना, म्हणजे पहिलीतला दुसरी तिसरी चौथीत पाचवीत ग्रामपंचायत सदस्य तो काय म्हणतो, पुढच्या वेळेस सरपंच झालं पाहिजे. सरपंच काय म्हणतो, साखर कारखान्याचा चेअरमन झालं. बरं, जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे. सदस्य काय म्हणतो, चेअरमन झालं पाहिजे. चेअरमन काय म्हणतो, आमदार झालं पाहिजे. आमदार काय म्हणतो, मंत्री झालं पाहिजे. मंत्री काय म्हणतो, मुख्यमंत्री झालं पाहिजे. मुख्यमंत्री काय म्हणतो, पंतप्रधान झालं पाहिजे. पंतप्रधान काय म्हणतो, राष्ट्रपती झालं पाहिजे. राष्ट्रपती म्हणून परत सरपंच करा का सदस्य करा? नाही नाही, लक्ष नाही का? माणसानं खालून वरती जायचं, आणि श्री तुकोबार आहे वरतून खाली येतात. येईन मी जन्म. तुकोबारायच नाहीत, सकल संत. याच्या मागे भाषा काय, लक्ष नाही का? याचं कारण असं आहे, संत म्हणतात आम्हाला मोक्ष नको आहे, मोक्ष आम्हाला प्राप्तच आहे. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेडी मेळी. पण आम्हाला मोक्षाच्या वरती जायचंय, आणि मोक्षाच्या वरती जाण्यासाठी आम्हाला जन्माला यायचंय. तुमच्या लक्षात येईल. मला विशाल महाराज हा प्रश्न इथं बसलेल्यांना, आपल्या सगळ्यांना मोक्ष पाहिजे म्हणून आपण इथं भक्ती करायला बसतोय. लक्ष नाही का? सगळ्यांना काय पाहिजे? मोक्ष पाहिजे म्हणून कीर्तनाला आलोय. धर्म अर्थ काम आणि शेवटचा पुरुषार्थ मोक्ष. मग महाराज तुम्ही मोक्षाला गेले आणि परत वरतून खाली कशी काय आले? महाराज सांगतात, संत म्हणतात आम्हाला मोक्षाच्या वरचा आनंद मिळवायचा आहे. मग सांगा ना महाराज, मोक्षाच्या वरती काय? संत म्हणतात मोक्षाच्या वरती भगवंता तुझी भक्ती आहे, आणि ती भक्ती करण्यासाठी आम्ही जन्माला येऊ. अभंगाचं घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा. हो घेईन मी जन्म, हो घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा पांडुरंग, तुझी चरण सेवा साधवाया. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन संतांचे भूषण. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन संतांचे भूषण. तुझी चरण सेवा साधवाया. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. वाजवा टाळीत. मग काय? घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आणि मग तुझ्या चरणाची सेवा म्हणजे भगवंता तुझी भक्ती करण्यासाठी आम्ही जन्माला येऊ. महाराज काय महाराजांची भूमिका आहे? पण हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. आम्ही येऊ कशासाठी? नामस कीर्तन सोपं कीर्तन आहे, बाकी सगळी कीर्तन अवघड आहे. फक्त आता लक्ष देऊन ऐका, संत किती महत्वाचे ते ऐका. हरिनाम कीर्तन म्हणजे देवाची चरण सेवा, महाद्वारात लोटांगण म्हणजे देवाची चरण सेवा,
आणि संतांचं पूजन म्हणजे कशी काय देवाची चरण सेवा. नाही कळलं का? ऐकणारे हुशार असतील तर लक्षात येईल. म्हणजे कान फडात मारली हे काय डोंबाळवाडी ना, आणि माफी मागाय गेला ना त्या पुत्याला. नाही लक्षात आलं का तुम्हाला? सेवा साधायची देवाची आणि पूजन करायचं संतांचं. हे कसं काय महाराज? म्हणजे आजारी एकाला, इंजेक्शन दुसऱ्याला, पथ्य तिसऱ्याला आणि गुण चौथ्याला. सेवा साधायची देवाची आणि पूजन करायचं संतांचे पूजन. संतांची पूजा एवढी महत्वाची काही? अहो संतांची पूजा काय, संतच महत्वाचे आहेत. लक्षात नाही का? कारण संत हे मेडिएटर आहेत. संतांनी समाजाला देव सांगितला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरप. संत भेटणं सोपं नाही बरं का महाराज. संत भेटणं हे सोपं नाही. सद्गुरूची कृपा होणं हे सोपं नाही. खरं सांगू का तुम्हाला, एक गोष्ट अशी दुर्लभ आहे. सगळ्या गोष्टी दुर्लभ आहेत, पण सगळ्यात दुर्लभ म्हणजे संत भेटी आहे. संत भेटणं हे जवळ अवघड आहे. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. तो काळ महाराज सांगतात आमच्या जीवनातला धन्यता आहे. ज्या काळात आम्हाला संत भेटले. संत भेटणंच अवघड आहे. हरिजना सवे भेटी, नहो अंग संग तुटी, ऐसी आवडते मना देवा पूर्वावी वासना. आणि मग असे असणारे हे दुर्लभ संत. काही गोष्टी शास्त्रात दुर्लभ आहेत, आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही. पण मला या मुद्द्यावर यायचंय की संत एवढे महत्वाचे आहेत का महाराज सांगतात हरिनाम कीर्तन आणि संतांचे पूजन. ऐका, इथं बसणाऱ्या प्रत्येकाला सांगतो, संतांचं पूजन महत्वाचं काय. जर तुम्ही देवाची पूजा करत असाल, तुम्ही देवाची पूजा करत असाल आणि त्या क्षणात संत जर तुमच्या दारावर आले आणि त्यावेळेस तुम्ही संतांची पूजा सोडून देवाचीच पूजा करत राहिला, तर देव स्वतः बोलतात, जो माझी पूजा करी सर्वता, तेने मज हानितल्याला था, तो माझ्या घाता प्रवर्तला. अरे दादा, माझे संत सद्गुरू बाळूमामा दारावर आलेत आणि तू माझी पूजा करतोस. अरे माझ्यापेक्षा संत बाळूमामांचा अधिकार लय मोठा आहे. लक्ष देऊन ऐका, माझं ज्यांच्यावर प्रेम आहे ते माझे संत आहेत. अखंड दया तुझी प्रीती, मज देत याची संगती. मग काय करा? सांडोनिया पूजा ध्यान. मग तुम्ही काय कराल? तुम्ही जर माझी पूजा कराल, देव सांगतात, तर तुम्ही मला लाथा मारल्या. माझ्या संतांची पूजा करा. सांडोनिया पूजा ध्यान, जो संतांची घाली लोटांगण, तेने कोटी यज्ञाचे पुण्य समर्पित केले. सोपं सांगतो, देव सारावे परते, संत पूजावे अरते, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. कारण संतांची पूजा ही देवाच्या पूजेला जाऊन मिळते. म्हणून संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन सोपं, बाकी सगळे कीर्तन अवघड. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघडे, तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे अवघडे, आणि काल्याचं कीर्तन हे तले अवघडे. आता गोरख महाराज, आता काला करायला गेलं तर सकाळच्या कीर्तनाला वेळ पुरणार नाही. काय वाटतं तुम्हाला? काल्याचं कीर्तन सोपं आहे का? चेंडू गेला आणि पेंद्या गेल्या आणि गडबडी झाल्या. काय वाटतं महाराज? सांग पिंध्या, द्या थोडा आवाज जमलं तर बघा. सांग पिंध्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, हे सांगना पाण्यात गेला कसा, हे सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा रे, सांगना पाण्यात गेला कसा रे, सांगना पाण्यात गेला कसा. सांग पिधा हरिताचे, सांग पिधा हरिताचे, पाण्यात गेला, पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, हे बाई 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 पाण्यात गेला कसा, हे बाई बाई पाण्यात गेला कसा, हे सांगना सांगना पाण्यात गेला कसा रे, सांगना पाण्यात गेला कसा रे, सांगना पाण्यात गेला कसा. हा जीव माझा, 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 झालाय विरा, झालाय विरा, झालाय विरा पिता सांगना पाण्यात गेला गेला कसा रे, सांगना
हात गेला कसा सांगना. एकदा विशाल महाराजांसाठी बरीच गडी खतरनाक आहे. अभिमन्यू महाराज आमचे मित्र आहेत. अभिमन्यू महाराज कदम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत. हे सांगायचं तात्पर्य काय, काहींना बोलणं पटणार नाही पण ही गोष्ट खरी आहे. लक्षात नाही का, माझं रक्त लाल आहे, बसणाऱ्यांचं रक्त लाल आहे. या जगात एकच जात आहे आणि माणुसकीची. लक्षात नाही का, माणुसकीची जाते. अरे उच्च कोण आणि नीच कोण, देवानी घडवलं का असं? तेव्हा कुणाला वेगळं रक्त घेऊन कुणाला पाठवलं का? यातायाती धर्म नाही विष्णुदासा. विष्णुदासाला जात नाही आणि विष्णुदासाला धर्म नाही. एकच जात धर्म आणि ती माणुसकी. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. बरं हे का बोललो माहिती का, अभिमन्यू महाराज हे बोलावं लागल. काही सप्त्यात 1-2 सप्त्यात तारखा कॅन्सल झाल्यात माझ्या. म्हणले काय झालं? म्हणले मुसलमानांना कोणी बोलवायला लावला म्हणले तुम्हाला. म्हणलं मग हे कोणी सांगितलं? ते म्हणले कमिटीची इच्छा आहे कबीर महाराजाची यावा. पण म्हणले एक जरा गेले ते म्हणते सगळं होईल पण सप्त्यात मुसलमान नाही आणायचा. आम्ही काय भाऊ अफगाणिस्तान पाकिस्तानवर नाही आलोय का इकडं? अरे इथं काहीतरी पिढ्या आहेत ना. तुम्हाला माहिती का शिवरायांनी काय उभं केलं इथं? एक मोठं वाक्य बोलतो, लक्षात नाही का? हे वाक्य आजच्या कीर्तनातलं सर्वात मोठं वाक्य आहे. मंदिरातले देव छत्रपती शिवाजी राजांमुळे शिल्लक राहिले आणि मंदिरांचा जीर्णोद्धार हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळे झाला. हे मानलं पाहिजे. पण लोकांना आणि सामान्य शेतकऱ्यांना काय करायचं? जात धर्म ही लोक अडकतात का? त्यांना काही नाही, त्यांच्या पिकाला भाव मिळला बाद झालं. त्यांना काही करायचं नाही. कोण्या धर्माचा आहे, कोण्या जातीचा आहे, माल घेताना जात धर्म विचारली जाते का? पण हे काय झाले, हे काही अडपडांनी हे मध्येच काहीतरी आणलंय. माझं बोलणं स्पष्ट आहे. ज्यांना पटलं पटून घ्या, नाही पटलं पैसे देऊन बोलावले म्हणलं पटून घ्यायला लागेल. आता काय करणार तुम्ही तरी सांगा मला. अहो शाश्वत आहे भाऊ, हे सत्य आहे. इथं बसलेल्या कोण्याही माणसाला विचारा, कुणाच्या कपडा बघून कुणाचा धर्म नाही सांगतायत. माझ्या कपडा बघून मला सांगता येईल का कोणत्या धर्माचा आहे? भाई उगा तुमच्या टोपीवर निकळून तुम्ही मुसलमानाचे आहेत, या फेट्यावर निकळून का मुसलमानाचा आहे? नाही कळलं का तुम्हाला अजून? लक्षात नाही का? एक मोठं वाक्य सांगतो. माझी 3री पिढी वारकरी संप्रदायात, माझे वडील बी कीर्तनकार आहेत. मी तुमच्या समोर इथं उभा आहे. आपण सगळे काय जन्माला आहे? हे सनातन हिंदू धर्म की भूमी आहे. हे सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र उभा केलेला आहे. शिवरायांनी बघा महादेव धनगर नावाचा धनगर समाजाचा माणूस होता. राज म्हणतात महादेव लय जीव आहे बरं का माझा तुझ्या. राज लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. माणसं उभी राहिली त्या मातीत. माळी समाजाचा ज्ञानोबा माळी महाराज म्हणले आपल्याला जात नाही ना आपल्याला धर्म नाही, आपलं एकच कार्य हे स्वराज्य उभं करायचं, मंदिरातले देव शिल्लक ठेवायचे आणि आपला धर्म वाचवायचा. हे खरं कार्य. लक्षात नाही का? पण आता जास्त पुढे जाऊन बोलत नाही बरं का. म्हणजे पुढं कसं कीर्तनाच्या लय बाहेर जाऊन बोलावं लागत नाही. अभंगाचं चिंतन मांडतोय मी तुमच्या समोर. पण हे थोडं बोलायला लागते. नाही तर हे जर नाही बोललं तर मग पुढे लय अवघड होईल. काय झालं माहिती का, मध्ये भाऊ काय सप्त्याच जाती वाटून घेतली. काय म्हणणे तुमच्या याच्यावर? नाही कळलं का तुम्हाला? ते म्हणजे आमच्याच जातीचा कीर्तनकार बोलायचा. म्हणलं आता हे मुसलमानांना कधी सांगायचं सत्य करा? नाही कळलं का तुम्हाला अजून? अरे असं नाही बाबा. महाराष्ट्र काय उभा राहिला? कसा महाराष्ट्र उभा राहिला? काय महाराष्ट्राची भूमी, त्यागाची भूमी आहे. 29 वर्ष राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 29 वर्ष पाय खोवून ते उभी होती. असे पेशवे थरथर कापत होते. मजा नव्हती पेशव्यांची बघायची. काय होतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं तेज, काय होता त्याग. त्या महाराष्ट्रासाठी त्याग होता. ही माणसं होती म्हणून आपण इथे. तुम्ही बघा कोण्याही दिशेने बघा, हे महादेवाच कोण्याही दिशेने बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा आहे. काय महाराज हे काय समाज म्हणून नाही सांगत, आम्ही प्रत्येकच कीर्तनात सांगतो, प्रत्येक कीर्तनात सांगतो. हे सांगायचं तात्पर्य महाराज. आणि हे बोललं पाहिजे बरं का महाराज. हे जर बोललं नाही ना तर मग पुढचा येणारा काळ फार भयानक होईल, फार भयानक होईल. माझ्या मुलाचं नाव कमाल ठेवलंय मी, कमाल. हे आमच्यातलाच एक बहादूर कीर्तनकार आहे. मला फोन केलाय, मला म्हणला कमाल का ठेवलं, शिवाजी महाराज का नाही ठेवलं? आता म्हणलो शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत, कमाल नावाला अडचण काय? नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, संताची पायी खर्चावे शरीर, सांगत असे कबीर कमालाशी. कबीरांचा मुलगा कमाल होता. अगं कबीर आणि कमाल हे फक्त नावापुरती नाती आहेत, पण हे नाव हरिगुण गाण्यासाठी. लक्ष नाही का? हे माणसांना याच्या मागचं काहीतरी मर्म कळलं पाहिजे. नाही गड्या शेख बाबा म्हणून होते, कोण मामांच्या सोबत अनेक, तुम्ही बघा चरित्र उघडून, त्या चरित्रात पुस्तकात तुम्हाला ग्रंथात जाणवल की अनेक केसेस लागल्या होत्या त्यांच्यावर. मामा म्हणले भाई काळजी करू नका, माझ्यासोबत थांबा तुम्ही, मी करतो काय करायचे ते. पण भाई म्हणले मामा अहो लई केसेस आहेत,
म्हणजे सगळे निकाल लागतील. तुमचा गुन्हा नाही ना, मग काळजी करू नका, फक्त सेवा करा. आयुष्यभर मामांबरोबर सेवा करत राहिले, तिकडे केस सगळे निकाले लागत होता. ही संत बाळूमामांची कृपा आहे, लक्ष नाही का? हे असे महान संत, अरे जगाच्या पाठीवर संत होणे नाहीत, लक्ष नाही का? आणि म्हणून मला आनंद वाटतो महाराज, आज एवढे एवढे मोठे मोठे कार्यक्रम होतात, काही ठिकाणी एवढे मोठे. आता तुम्ही बघा आदमापूरला केवढा मोठा महोत्सव होतो. आम्ही प्रत्येक महोत्सवात आहे, हे सांगायचं तात्पर्य सजराव. तुम्ही मगाशी मला म्हणले की महाराज आमची माणसं फार चांगली आहेत, फार आदरपूर्वक तुमचा. रथातच मी लग्नातच रथात बसलो असून त्यानंतर आता बसलोय. मी म्हणलो परत एकदा होते का काय कोणास ठाऊक. लय भारी गड्या, असं पाहिजे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे हो. हे बघा खर्च करायचंयच ना, काहीतरी चांगलं केलं पाहिजे. कीर्तनकाराचा सन्मान आहे, आल्यानंतरचं स्वागत आहे, बैठक व्यवस्था आहे, मंडप व्यवस्था आहे, धर्ममंडप आहे. हे करायचं म्हणून नाही केलं, याच्यासाठी खर्च पण आहे. आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या दातृत्वातून होते, लक्ष नाही का? आणि मी खरं सांगू का, इथं दिलेलं कधीच कमी होत नाही. जर पाण्याचा उपसा नाही झाला की पाण्याला शेवळ येतो, तसा दानाचा उपसा झाला पाहिजे. काय वाटलं तुमचं? तुमचं मन चुकलंय का माझं? काय 100 रुपये कमवले ना विशाल महाराज, 10 रुपये इथं द्यायला लागतात, तर 90 चांगले राहतात, नाही ते 90 रिवर्स येतात. आता तुमच्या लक्षात आलं असं. त्यामुळे अशा कामाला आता मी असंच सांगत होतो, एक जण म्हणला तुम्ही तर नुसतंच वडीत आहे. नाही कळलं का तुम्हाला अजून? अरे म्हणलो बाबा, आम्ही घरी गेलो की बायका पुरं झोपलेले असतात, 1000 किलोमीटरचा प्रवास. आता कुठून आलोय मी? संभाजीनगरच्या पुढून आलोय. एवढ्या लांबचा प्रवास करून जायचा. पुण्यस्मरण कीर्तन मला रोज येत. सकाळी उठून गेले तर लेकरं बाळ झोपलेली असतात. एका दिवशी सुट्टी बिट्टी, लहान लेके माझी अशी 5 वर्षाची अशी निहार बघते तोंडाकडं. म्हणलो काय प्रश्न पडला असं बोयला. तेवढ्यात ती म्हणते आई अरे कोण आहे बुवा? ना बाप आहे तुझा. कोण आहे काय म्हणते? आता बरी आहे का? तर बघितलं का तुम्ही? लोकांना वाटतंय बरं चाललंय यांचं, काय नाही बरं. लोक कॅल्क्युलेटर घेऊन बसतात, किती झाले आज गणित, 2 झाले म्हणल्यावर 30 + 30. नाही लक्षात आलंय का? लक्षात नाही का? तुम्हाला लोड दिला नाही बरं का मी. तुम्ही म्हणले महाराज तुम्ही लय हुशार, तुम्ही बराबर मध्यस्थी माणूस 1 नंबर टाकला, भारी माणूस आहे. त्यांनी आम्हाला शब्दातच घेरलं, पार पुढं बोलूनच दिलं नाही. पण खरंच इथं आल्यानंतर जे वैभव वाटतं ना, काय होतं माहिती का? रोज कीर्तन घेतो, नाही तर ते रोज कसं डायनामा गेलेले, रश्या तुटलेले, रेंजलाच नाही. इथं कशी फ्रेश लोक आहेत, आता आंघोळ करून आले गत वाटतात. हे असं म्हणजे थोड्या फवारण्या करायला लागतात, तर लोक पडत नाही. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी, म्हणून घेईन मी जन्म याजसाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया. देवा तुझ्या चरणाची सेवा साध्य झाली, आमची अवस्था खऱ्या अर्थानं आम्हाला कशाचीच अपेक्षा राहणार नाही. आणि म्हणून ती चरण सेवा साध्य झाल्यानंतर जे संतांनी केलं ते आम्हाला करावं लागेल. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. आनंदी निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडामा, कारण हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. महाराजांचं म्हणणं आहे की आम्हाला या सर्व दुःखातून जर निवृत्त कोणी केला असेल तर भगवंताच्या चिंतनानं केलं. मग तसं पाहिलं गेलं अविनाश महाराज, या भूतालावर कोणी नाती कुणाच्या कामाला नाहीयेत. इथं बहीण कुणाची, भाव कुणाचा, बाकी सगळी नाती एक नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी हो, नाही रे नाही कुणाचे कोणी हो. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचा
व्हायला लागले की सगळे पाहुणेच आठवतात. महाराज म्हणजे अविनाश महाराज साधारण काय की नाही बरं का, इंडियन आयडलचा स्टेज गाजवला त्या व्यक्तीनं. आणि खरंच म्हणजे अगदी कमी वयात त्यांनी जे मिळवलंय ना, भगवंताची तुमच्या खऱ्या अर्थानं खरंच गळ्यावर कृपा आहे महाराज. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. संत याच्यात अडकलेच नाही. आणि कसायास न करी न धरी आस. तेव्हा कशाची अपेक्षा नाही आम्हाला, ना आस ना अपेक्षा. त्यांना माहिती होतं आपण खऱ्या अर्थानं आपण दुःखात काय माहिती का, आपण दुःखात याच्यासाठी आपण प्रपंचात सुख मानतोय, पण संत हे परमार्थात सुख मानत होते. काहीच नव्हतं. असो वैसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही बघू दशा. आम्ही कुठेही असू तरी आम्ही सुखात असू, कुठेही असू. आपल्याला आता सगळं चांगलं असलं तरी आपली काही ना काहीतरी बोंबच आहे. काय वाटतं तुम्हाला? काही ना काही आपल्या जीवनात अडचणीच आहेत. महाराज तुम्ही खरंच सांगितलं, 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार आणि वृद्धपकाळी येता जवळी. मग वैद्य काय करणार? मग नंतर म्हणशील रामकृष्ण हरी, नंतर म्हणशील विठ्ठलाचं भजन. अरे पण आयुष्यभर केलं तर शेवटी नामस्मरण येईल. आणि आयुष्यभर जर प्रपंचाचं चिंतन केलं तर शेवटी तुला मग काय आठवल? प्रपंच आठवण. गॅसवर दूध ठेवलंय सुनबाई, कस तरी व्हायला लागलं, श्वास जायला लागला बघ, गॅस बंद कर. अरे पण जाता जाता तरी नामस्मरण केलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? महाराज संतांनी तेच केलं. आयुष्यभर समाजाला सन्मार्गाला काहीच नाही, अनेक सायास, अपेक्षाच नाही. आणि संतांना माहिती होतं या ठिकाणी अपेक्षा हेच दुःखाला कारण आहे. आणि आपल्या अपेक्षा अशा आहेत. तुम्हाला काय वाटतं? अहो इथं 25 कोटी बंगल्यावाल्याला बी दुःखी आहे आणि झोपडीवाल्याला बी दुःख आहे. काय वाटतं तुम्हाला? हे खरंय का खोटे? मी तिकडे गेलतो कीर्तनाला, त्या पलीकडे सांगलीच्या भागात 25 कोटीचा बंगला होता साहेब. झोपडीवाल्याला टेन्शन काय माहिती का? उद्या पैसे कसे कमवायचे. आणि लई पैसावाला त्याला टेन्शन काय आहे माहिती का? हाय तो कस काय टिकवायचा. काय काय काही पैसे लई पण त्यांची पोर लई अडपाटी. काय म्हणते याच्यावर? म्हणजे सगळ्या पैशावाल्यांचं नाही सांगत बरं का. काय मी एक 70 वर्षाच्या आजोबाला एक खिन्न बघितले. मी खरंच सांगतो, या जुन्या लोकांना तुम्ही जगून घ्या गड्या. कारण की आत्ताच नाही ना जगले, पुढचा काळ नाही. आजोबांनी दोतर फाटल्याला गाठ मारून बांधलं. 70 वर्षाचे आजोबा, 1 रुपयाची वाल नाही खाल्ला. आजोबाला म्हणलं काय झालं टेन्शन यायला? म्हणले महाराज पोरांनी सगळं ऐकलं हो, काहीच ठेवलं नाही म्हणले. मी म्हणलं ह्याच्यासाठी कमवून ठेवावं. तुम्हाला खरंच सांगू का, 60 वर्षाची रिटायरमेंट नाही भाऊ आता. अर्ली रिटायर व्हा, लवकर एक्झिट व्हा, स्वतःसाठी जगून घ्या, परमार्थ करा. प्रपंच चालूच आहे. तुकोबांनी सांगड बांधली, संतांनी सांगड बांधली. पण आपल्याला काय झालंय, आपण एवढ्या अडकून गेलो. आम्ही बी आता आम्ही एवढ्या लांब आलोय म्हणजे काहीतरी ठरणार ना, बरोबर ना? मी काय सांगितलं, आम्ही संत आहे का? आम्ही संत नाहीत, लक्ष नाही का? या सगळ्या गोष्टी तुम्ही मला 5-10 मिनिटं कीर्तन वाढवायला लावलं म्हणून घेतलं बरं का पुढे विषय. हे सांगायचं तात्पर्य महाराज, या सगळ्या गोष्टींचा जर विचार पाहिला तर संत हे वेगळ्या अनुषंगानं जगत होते. मी म्हणत नाही आपल्याला संतांसारखं जगता येईल, पण संतांनी खरंच प्रपंचाकडे लक्ष दिलं नाही, परमार्थाकडे लक्ष दिलं. पण प्रपंच करताना परमार्थ केला पाहिजे नाही, परमार्थाची सांगड लावली पाहिजे नाही. आणि म्हणून सांगितलं, हे तुम्ही जे सांगितलं ना, हे वृद्धपकाळ ही सगळ्यात भयानक अवस्था आहे. झोपडीवाल्याला झोप नाही, बंगल्याला झोप काय नाही माहिती का? आज रात्री 2 वाजता नोटीस आली ना, सीएला चार्टर अकाउंट टॅक्स कन्सल्टंटला फोन करतोय. अरे म्हणले नोटीस आली. ते म्हणले तू कॅश डिपॉझिट केली अकाउंटवर म्हणून नोटीस आली. मग काय करू साहेब? 50,000 द्या, सेटल करून टाकतो सगळं. मग झोप आली. 25 कोटीचा बंगला बघितला मी, 25 कोटीचा बंगला. पण त्याला माहितीच नाही आपल्याला जायचंय कुठं. मी गेलतो पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला. बरे आमच्यात असे एखाद्या कार्यक्रमाला गेलो, लय मोठा कार्यक्रम बघितला, असं वाटतं डोंबळवाडीत जरा कमीच ठरवलं गाड्या. त्याला कळलं ते लय हुशार आहे बरं का, त्याला नाही कळलं ते कीर्तन झालं विचारायला. ते बघायला बघितला, म्हणलं साहेब अरे हे काय लावा जावा, म्हणलं लयच जबरदस्त. हा म्हणले नाही म्हणजे असं आता वैभव बघितल्या, रजबीत बघितल्या, खर्चवरी बघितल्या. मग ते कुमार महाराज म्हणले काय खरं का खोटं सांगतात कुणाच टाक. मग म्हणले ते म्हणले महाराज काय एवढा मोठा नाही कार्यक्रम आपला, गडीभर बराबर रिटून दिलं. पण अशी माणसं पाहिजे आता, ही माणसं धर्माच्या कामाला पुढे नेतात, लक्षात नाही का? हा आणि याचं कारण आहे. आणि मग तो बंगला बघितला, 25 कोटीचा बंगला बघितला विशाल बाबा. आणि मग ते म्हणले साहेब म्हणले महाराज बंगला बघायला जायला लागेल. साहेबांना म्हणलं कीर्तन 10 ते 12 आहे, 12 फुलं टाकायला लागतात. मला शेवटी वडील किंवा आई या 2 विषयावर शेवटी 15-20 मिनिटं बोलायचंय. म्हणजे सगळं होईल महाराज, 15 मिनिटं उशिरा स्वतः बंगला बघायचा. बंगला बघायला गेलो, ते बाबू मोठा हॉल असा, एखाद्या गरीब लिकीचं लग्न होईना असा मोठा हॉल. साहेबांना म्हणलं लई भारी साहेब, नादच करायचं नाही. आम्ही एखाद्या गायकाला म्हणलो ना लई भारी, ते 2 तास बोर करतो, इथलं नाही सांगत, सांगतोय मी. आणि मग ते साहेब म्हणले महाराज कसं काय हॉल? म्हणलं लय भारी. आता हॉलपर्यंत थांबव का नाही काय वाटतं? विशाल महाराज ते हॉलपर्यंत थांबलं नाही, ते मला तिकडे किचनमध्ये घेऊन गेले.
म्हणले महाराज आता महाराजाला कोण किचन दाखवीन का? किचन म्हणजे त्या 4-5 शेगड्या होत्या अशा. पहिला बर्नर. म्हणलं हे काय? म्हणलं हे चहाचं बघूलय. म्हणलं हे कसं काय? बटन दाबले की चहा उकळतो. म्हणले खरं का काय? म्हणलो. म्हणले हो. म्हणले हे ते म्हणले हे एकादशीचं बघूलय. म्हणले हे ते म्हणले हे जत्रच आहे. म्हणले असं का? म्हणले मिक्स व्हायलाच नको. म्हणलं चांगलं गणित आहे. म्हणले महाराज सोपं काम नाही, अजून पुढं चला. म्हणलो साहेब अहो कीर्तनाला आलो का घर बघाय आलो? म्हणले थांबा महाराज 5 मिनिटच राहिले. एवढ्या थांबा का नाही अभिमन्यू बाबा? ते मला बेडरूम मध्ये घेऊन गेलं. तर महाराजाला कोण बेडरूम मध्ये घेऊन जाईन का? म्हणलं महाराज कस काय बेडरूम? अरे म्हणलं लय भारी. आता लय भारी नाही म्हणता तर ह्याच्यात कपात करीन. भारी म्हणाय बी लागते. हे तर नाही आताच हे ओरिजिनलच भारी आहे. लक्ष नाही का? म्हणलं लय भारी साहेब. बरं ते म्हणले महाराज तसं नाही, ते बारी कसं आहे? म्हणले इथं बसायला लागेल. म्हणले इथं बसून बघा. मी आपल्या बेडवर बसलो, आपल्या घरच्या घरी आपलं दाबक्या बसतो तसं दाबक्या बसतो सपक्यावरती झालो. शिलिंगीला डोकं लागलं असतं, हातपाय थरथर कापायला लागले, जीव झाल्यागत गेल्यागत झाला. म्हणलं साहेब अहो कीर्तन आणलंय का? हे काय? म्हणलं ही कला आहे. म्हणले महाराज ते जिम्नॅस्टिक झालं ना तिथं ते म्हणले हितलं नाही. म्हणले हे बेड बाहेरून आणले. म्हणले गादी इम्पोर्टेड आहे महाराज, याला पंचात. अरे पंच जीव घालवीन ना ती. आता एवढ्या थांबव का नाही? काय वाटतं तुम्हाला? कुमार महाराज ते मला ते बाथरूम मध्ये घेऊन गेलं. बाथरूम मध्ये. आता बोला कोण बाथरूम मध्ये घेऊन जाईल का? काय वाटतं तुम्हाला? म्हणले महाराज कसं काय बाथरूम? म्हणलं का हो? म्हणले 1 कोटी रुपयाचं बाथरूम आहे. 1 कोट हाय वर काही. म्हणलं विशेष? म्हणले टावेल घेऊन जायचंच नाही, डायरेक्ट अंग पुसून माणूस बाहेर येतो. मानलं बाहेर. म्हणलं आता मरावं तुमच्याच पोटाला जन्माला यावं. म्हणले महाराज याला नळ नाही, कॉक नाही, काय नाही. याला शॉवर म्हणलं की शॉवरचं पाणी येतं, गरम पाणी म्हणलं की गरम पाणी येते. म्हणलं मला कुठं उद्योग करता? म्हणलं आता चांगली कपडे घातल्यात, म्हणायचं शॉवर न्यायचं नळातनी पाणी. म्हणलो साहेब चला आपलं. म्हणलं साहेब म्हणले महाराज 1 कोटी रुपयाचं बाथरूम आहे. एकच प्रश्न पडला, सगळ्यांसाठी सांगतोय मी, एका वाक्यावर बोलत होतो. तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. संत याच्यासाठी आले होते. ऐका साहेबांना म्हणलं साहेब बाथरूम 1 कोटी रुपयाचे मानलं तुम्हाला, पण माझा एक प्रश्न आहे की शेवटची आंघोळ कुठे? आता इथलं कोणी म्हणेन का बाथरूम मध्ये? नाही. मंजिल हे कुठं लिहिलं माहिती का? स्मशान भूमीत लिहिलं मंजिल तो तेरी यही थी लेकिन वक्त गुजर गया आते आते. ए बंदे अरे क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. मरून बघा महाराज आपलीच जाळाय तयार आहेत. आणि आता तर एवढं दुःख वाढले, अहो कवटी फुटत नाही तर वरच निघायला लागतात लोक. ते म्हणले काय अरे कवटी? अरे फुटन तर कुठे जाते आता? अरे पण आयुष्यभर तुझ्यासाठी जगला ना. अरे येडा आहेस का तू? बहीण कुणाची, भाव कुणाचा? जर भावाकडे असेल ना, बहीण गरीब असेल ना, तर भावानी बहिणीला दिलं बी पाहिजे. आणि बहिणीकडे बरोबरून असेल ना, तर भावाला लई वाटाही मागायचं नाही. बंधुराया चाळी सोडी केली, चांगलं केला, माझा पाहुणचार केला ना तू, बस मला लय आनंद वाटला. प्रेमपूर्वक आदरपूर्वक जे आईबाप मला प्रेम देत होते, त्या प्रेमाने तू माझा आदर केला ना, मला आनंद वाटला. अशी बहीण भाऊ पाहिजेत. लक्ष देऊन ऐका. अहो हे लई नो वाटणेंज. अहो इथं स्ट्रोक बसला की माणूस जायला लागलाय. आयुष्यात चिंतन पाहिजे, आयुष्यात भगवंताचं भजन पाहिजे, माणूस सरळ मार्गी पाहिजे गड्या. त्याला आयुष्यात कधीच अडचण नाही. नाही तर दुसऱ्याचा बंगला चालल्यावर आपल्या पोटात दुखायला लागलं की आपलं कधीच बंगला होत नसतोय बघा. दुसऱ्याचं चांगलं झालं हे बघताना संत बाळूमामा समाधानी व्हायचे. मामा म्हणायचे सगळ्यांचं चांगलं करा, मग आपलं चांगलं होत असतं. दुसऱ्याचं चांगलं करा हा विचार जरी आला तरी भगवंत आपलं चांगलं करायला घेतो. महाराज हीच भावना म्हणजे खरा परमार्थ आहे. आणि कसायास न करी न धर्यास, होईल उदास सर्व भावे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. या ठिकाणी महाराज तुम्ही सांगितलं म्हणून या छोट्याशा या ठिकाणी विषयाला स्पर्श करतो. छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे. मी अनेक राज्यात 5 राज्यात कीर्तनाला जात असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, छत्रपती शिवाजीराजे असतील, शंभूराजे असतील, हा सर्व इतिहास या महाराष्ट्रावर उभा करण्याचा प्रयत्न करतो. कारण हा राजा कोणी एका जाती धर्मासाठी नाही, हा बहुजनांचा राजा. 18 पगड जाती, 12 बुलतेदार या सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी स्वराज्य निर्माण झालं. मगाशी सांगितलं मी तुम्हाला, मी ज्या भागातून येतो तिथं कोंढाणा किल्ला आहे, सिंहगड किल्ला हा जवळ आहे आणि इतका जबरदस्त किल्ला आहे. सिंहगड किल्ल्यावर तुम्ही जर गेले, पण त्या सिंहगड किल्ल्यावर आता काय दुर्दैव आहे माहिती का? आता लोक तिथं भजी खायला जातात. काय म्हणणे तुमचं? आता भजी खायला जायचा गड आहे का त्यो? कसा गड आहे? ज्याची कीर्ती साऱ्या जगतात, या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या
क्षेत्र डोंबाळवाडीमध्ये घेऊन आलोय. संत सद्गुरू बाळूमामांच्या कृपेने आणि कृपाशीर्वादाने उभा असणारा हा 4थ्या वर्षातला महोत्सव आणि यातली ही जागराची कीर्तन रूपी सेवा. राजे ओ राजे, दिसतो का तो कोढाणा राज? त्या कोढाण्यावर फडकणारे ते दुश्मनांचे निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आदने असावी महासाहेब महाराज, पुत्रा ते दुश्मनांचे निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा स्वराज्याचं निशाण या कोढाण्यावर. एका एका मावळ्यांनी राजांनी सोबत घेतलंय. यसाजी कंक, यसाजी चला आलो राज. बहिरजी नाईक, नाईक ओ बहिरजी चला. बहिरजी बहिरजी नाईक म्हणतो राज. राजा आम्ही नाईक आहे, नाईक. नाईक चालेल का स्वराज्याला? ए बहिरजी, अरे आम्ही विचारलं बाई तुला तू कोण आहे? तुझं कर्तृत्व बघितलं बहिरजी. बहिरजी नाईक आला. माळी समाजाचा ज्ञानोबा आला. धनगर समाजाचा महादेव धनगर आला. आम्ही यावं का राज? महादेव आहे, धनगर समाजाचा आहे. चालेल का हा महादेव धनगर? ए महादेव, माणूस जातीवरून श्रेष्ठ नाही ठरत, माणूस त्याच्या कर्तृत्वावरून श्रेष्ठ ठरतो. तुझं कर्तृत्व लय भारी आहे. आला महादेव आला. या कोढाण्याच्या मोहिमेत महादेव होता लढायला. या अमृतेश्वर मंदिरावर जाताना, या सिंहगड किल्ल्यावर जाताना यात महत्वाची भूमिका या माणसांची आहे. आणि मग राहिलं स्वराज्य उभं. आई साहेब जिजाऊ सांगता शुभा. मदारी मेहतर बी आला बरं का, मुस्लिम समाजाचा होता मदारी. राजे आप हिंदू हो और मैं मुस्लिम हूँ. राजे म्हणतात मदारी, अरे मी विचारलं नाही तुला कोण मदारी मेहतर? राजांनी भेदच केला नाही कधी. शिवरायांच्या छायेखाली नवती कशाची वाद आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे हिंदू मुसलमान काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन आणि अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान आणि आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. दादा, हा भारत मस्जिद आणि मंदिरावरून भांडण करणारा भारत नाहीये. राजकारण्यांनी स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी हे उभं केलंय. बांधित होता मस्जिद येथे, वामनदादा कर्डकांचं वाक्य आहे. बांधत होता मस्जिद येथे आणि इथे मंदिर, अशा नराच्या पुतळ्यापायी झुकते माझी मान, कारण आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. एक मुस्लिम तरुणी राजांच्या समोर उभी आहे. तिला वाटलं इज्जत तुटल का राजा? अरे इज्जत तुटणारा राजा नव्हता, इज्जत वाचवणारा राजा होता. त्या राजाचं नाव अजराने अमर झालं. आणि मग ती तरुणी म्हणती राजे मैं मक्का मदीना जाऊगी. मला वाटलं इज्जत तुटल का? अरे किस लिए जाना चाहती हो? इनायत खान मारला गेला आणि इनायत खानाची बायको महाराजांना शरण आली. तिला वाटलं काय होईल माझ्या सोबत, पण राजेंनी तिला सांगितलं डरो मत, ये महल आपका समझो. आणि मग त्या ठिकाणी ती तरुणी म्हणती राजे मुझे आपके लिए कुछ मांगना है. मैं जाऊंगी मक्का मदीना और अल्लाह से परवरदिगार से बरखास्त करूंगी. अल्लाह ए परवरदिगार हे देवा, या राज्यात जेवढ्याही स्त्रिया असतील त्या प्रत्येक स्त्रीच्या पोटी, नवे नवे देशात या जगात प्रत्येक स्त्रीच्या पोटी असाच एक शोभा राजा जन्माला घाल. ही मागती एक मुस्लिम तरुणी. महाराज, म्हणून मला असं वाटतं 18 पगड जातीन 12 बोलतेदार, एक संघानं महाराष्ट्र उभा राहिला. आम्ही जर समता बंधुता सांगायला लागलो की लोक म्हणतात समता बंधुता सांगतो. नाही नाही, डोक्यात दगडी घाला सांगायचं का कीर्तनात? कीर्तनात चांगलं सांगितलं पाहिजे, लक्षात नाही का? तानाजी मालुसरे शोभाराजे म्हणतात मी घेईल कोढाणा. मालुसरे म्हणतात राज रायबाचं लग्न आहे. इथं गुज झालं आणि त्या ठिकाणी तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे आणि मामा शेलार मामा आले. तानाजी मालुसरे सांगतात राज रायबाचं लग्न काढलं या, लेकराचं लग्न काढलं या. राज यायला लागतंय तुम्हाला. राज म्हणतात येईल ना. अरे तुझ्या लेकराचं लग्न काय आणि माझ्या लेकराचं लग्न काय? पण राज लग्न कधी? राजाने शब्द दिला आईला येत्या अष्टमीला कोढाणा घेईल आणि रायबाचं लग्न अष्टमीला.
राजा म्हणतात तानाजी नाही जमायचं. तानाजी मालुसरे सांगतात राजा रायबाचं लग्नाला नाही येणार. अरे हे ताना मोहिमेवर जायचंय आणि महत्वाची मोहीम कोण्हा नाही. आणि मग या ठिकाणी शेवटची काही शब्द सांगणार आहे आणि सेवेला पूर्ण विराम देणार आहे. ऐका काय याच्यात गांभीर्य लपलेलं आहे. महाराज सांगतात ताना हे कोण्हाण्यावर जायचंय. उदयबान राठोडानं राखलाय कोण्हाणा. 2000 कडवे राजपूत आहे. लई भयानक वातावरण आहे. राजा असं करायचं का? मग मी जातो ना कोण्हाण्यावर आणि तुम्ही या ना माझ्या रायबाच्या लग्नाला. मला खरं सांगा आत्ताचा तानाजी असा म्हणला असता का? तो म्हणला असता 35 वर्षाचा टोनगा झाला आमचा, एक तर लगीन ठरा ना. आणि राजा तुम्ही म्हणता असं नाही नाही निष्ठावंत माणसं होती ती. मी जातो राजा मी कोण्हाण्यावर. मी घेतो कोण्हाणा. अरे पण हे रायबाचं लग्न आहे वरबा पैस. राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न. राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न. पण आधी लगीन कोण्हाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आधी लगीन कोण्हाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. त्या इडारात जातो हा तान्हा आणि घेतो तो कोण्हाणा. हे तान्हा उदय भानानं राखलाय ग. काळजी नसावी राज. राजे इडा देत नाहीत, तानाजी ऐकत नाहीत. म्युझिक लावा. आणि राजे या ठिकाणी सांगत असताना मालुसरे या ठिकाणी गुडघ्यावर बसते. मालुसरे सांगतात राज देणार का नाही सांगा ना. हे ताना अरे तू जीव की प्राण आहे. श्वास आहे ताना माझा. जाऊ नको र. अरे मी हाय नव. बारीक आवाज ठेवा. शेवटी 5 मिनिटं चालू ठेवा फक्त. झालंय की काय. हे सगळे मावळे म्हणजे कोण आहेत माहिती का? आता भारताच्या सीमेवर लढणारे सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारे शेतकरी म्हणजे मावळे आहेत. आता ते परत जन्माला आलेत. ती माणसं. मालुसरे स्वतःच्या पोराचं लग्न आहे ना महाराज. राजानं म्हणतो राजा आयुष्यभर सेवा केली हो, काहीच नाही मागितलं. ते म्हणले हे वतन ही जहागीर काही देऊ ताना. काही नाही घेतलं हो राज. तुमच्या देहावरचं वार घेतलं तानाजीनं. रात्रभर बायका पोरं रडत होती. पण मी म्हणलो शोभाराज यांच्या देहावरचं वार येत. महाराज खरंच क्या महाराष्ट्राची भूमी इथं न्यायप्रियच माणसं जन्माला आली. न्याय देणारी माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. तुम्ही इतिहास उघडून पहा. मी मगाशी एक वाक्य बोललो नाही. तंत खरे पेशवे असे थरथर कापत होते. एक पाऊल टाकत नव्हते अहिल्यादेवी होळकरांच्या समोर. म्हणून अहमदनगर नाही म्हणायचं, अहिल्यानगर म्हणायचं. म्हणून औरंगाबाद नाही म्हणायचं, छत्रपती संभाजीनगर म्हणायचं. म्हणून उस्मानाबाद नाही म्हणायचं, धाराशिव म्हणायचं. कबीर महाराज कोण्या जातीचा आहे महत्वाचं नाही, महाराष्ट्रातल्या मातीचा आहे ही गोष्ट महत्वाची आहे. तुम्ही आम्ही काय जन्माला आले महत्वाचं नाही, मरताना हिंदू म्हणून मारणार आहे ही गोष्ट महत्वाची आहे. हे भूमी संतो की है. काय बलिदान दिलं या माणसांनी. निघाले ना मालुसरे. काहीच नाही आयुष्यात. सावित्री म्हणते चालला का हो. राजांना सांगितले राज एकदा शेवटची मिठी मारायला या बर का तानाजीला. शेवटचा प्राण सोडल ना उदयभान फाडलच हो मी. पण तुमची आठवण येईल त्या क्षणाला तुम्ही मिठी मारायला पाहिजे राजा मला. राजा म्हणतात काळजी करू नको ताना, तू फत्तेकर मोहीम. खरंच भारताच्या सीमेवर लढणारास. थोडा आवाज क्लिअर करा, ट्रबल द्या मला. भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक. अहो महाराज लहान लहान लेकरे. अभिमन्यू महाराजाकडे दहीवडी जवळ आहे. इथे कीर्तनाला गेलो होतो मी दहीवडीला. ते 70 वर्षाचे वडील सांगत होते महाराज तरुण पोरगा गेला हो माझा सैनिक. सीमेवर लढता गोळ्या लागल्या. पोरं म्हणतात बाबा येताना आकाश कंदील घेऊन येताल का. मागच्या दिवाळीला काय तुम्ही आले नाहीत, आम्ही फटाकडेच वाजवले नाहीत. हे बापले महत्वाचा असतो बरं का लेकरांसाठी. बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कण खरकणा. त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. ते सैनिक म्हणला ए पोरांना समजून सांग पण पुढच्या वेळेस फटाकडे घेऊन येईन. ए दीदी आपण सोबत दिवाळी साजरी करायची, काळजी करू नको. हाय नव तुझा बाप. आई म्हणती पोरा अरे गोड धड करून ठेवले, उद्या येणार नव. आई पहिल्याच गाडीने येणार आहे, सुट्टी मिळली. 1.5 दिवसात पोचतोच घरी बघ सीमेवर.
आणि आदल्याच रात्री 2 वाजता गोळ्या लागल्या. सहकारी मित्र म्हणतो काय झालं? काय नाही म्हणणार, प्राण जात नाही. फोन कर ना म्हणा घरी. हात उचलता येत नव्हता, जाग्यावला एवढ्या गोळ्या लागलेल्या. रात्री 2 वाजता फोन केला, बायकोनी फोन उचलला. काय हो? काय नाही ग, एकदा लेकीला बघायचे. पोरीवर लई प्रेम असतं बरं का बापाचं. या लेकीवर बापाचं लई प्रेम असतं. बाप रडला कोणासाठी माहिती का ताई? फक्त तुमच्यासाठी रडला. ह्याला रडताना तुम्ही बघणार नाही बरं का कधीच. सगळ्यात मोठा जीवाला पुरीविषयी तिच्या आत्याच्या अंत करणार, कुणासाठीच नाही रडला. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. शेवटचा व्हिडिओ कॉल केला, दीदीला बघायचे म्हणली माया. तिला म्हणाव छोटं लेकरू आहे अजून घरात, दिवाळीला नाही येणार बाप यावेळेस, रे गोळ्या लागल्यात, मला नाही वाटत जमन म्हणून येईन. अहो महाराज, तिरंग्यात गुंडाळ्याला दे आणला घरी. सगळे रडत होते मोठ्या मोठ्यानं. बाप कृष झाला 70 वर्षाचा, 60 78 या ठिकाणी 65 वर्षाची आई असेल तिथं म्हातारी आई. आई म्हणते अरे गोड धोड बनून ठेवलं ना सुनबाई. आईला अजून विश्वासच नाही, पोरगे गेले. हा डबा घेऊन बसती ना पुढं गोड धोडचा. म्हातारा म्हणते अरे गेला इथे, नाही येणार आता परत. बघ ना किती लोक आले त्याच्यासाठी. अरे शूरवीर पोरगा आहे तुझा. लहानची दिदी आहे ना पोरगी 6-7 वर्षाची, तिला कोंडून ठेवले आईने घरात. तिला एक म्हणते हे माय ऐक ना. अरे बाप, आई म्हणते दीदी नाही, अरे तुला नाही मी बाहेर आणू शकत. ती म्हणते अरे नाही रडणार, अरे सैनिकाची लेक आहे मी, मला शेवटचं बघू दे माझ्या बापाला. नाहीच ऐकलं. लेकीचा टाहो बघितला आणि आईनं लेकीला समोर आणलं. ज्यावेळेस लेकीने बापाला बघितलं ना, रडली नाही हो पोरगी. पोरगी म्हणते हे आई, अरे खरं सांगू का, बघ ना माझा बापाचा चेहरा बी दिसत नाही ग. जाताना बाबा म्हणले होते भाई तुझ्यासाठी आकाशकंदील घेऊन येईन, फटाकडे घेऊन येईन. बघ या गाडीत येताना तिरंग्यात गुंडाळ्याला दिहाला ना, त्याच्याबरोबर ह्या सगळ्या फटाकड्याच्या पिशव्या बी आल्या ग. एक मोठं वाक्य बोलू का, तुमची आमची दिवाळी ही लक्ष्मीपूजनलाच आहे, पण ज्या दिवशी सैनिक घरी येईन ना त्या दिवशी त्यांची दिवाळी असते. लक्ष देऊ नका, त्या दिवशी त्यांची दिवाळी आहे. त्यांच्यासाठी तो दिवस फार महत्वाचा आहे महाराज. एक 2 मिनिटं म्युझिक कंटिन्यू कर दादा. फक्त हृदय दाटून आलं, अंतकरण भरून आलं. आणि ती लेक म्हणती आई अरे बघ ना 15 ऑगस्टला 26 जानेवारीला सगळे सॅल्यूट करायला असतात तिरंग्याला, माझा बाप नसतो आई, अरे सगळे असतात. सगळ्या मैत्रिणी म्हणतात अरे कुठे तुझे पप्पा. सगळ्यांच्या हातात तिरंगा असतो. मी अभिमानाने सांगते, ज्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करायला गेलाय ना, आपण इथं सॅल्यूट करतोय ना, हा तिरंगा फडकत राहावा म्हणून भारताच्या सीमेवर लढायला गेलाय माझा बाप. आता पुन्हा एकदा 15 ऑगस्ट 26 जानेवारी सगळ्या मैत्रिणी असतील. आता माझा बापच तसं आई. सगळ्या मैत्रिणी म्हणतील खरं सांगू का आई, सगळ्यांचे वडील बघितल्यानंतर मला दुःख वाटतं, माझा बाप नसतो ग. हे तरुणांनो, मी अखंड महाराष्ट्रभर अविनाश महाराज तुम्ही बऱ्यापैकी रोज कीर्तन आहे माझ्या. महाराज मला बऱ्यापैकी रोज पुण्यस्मरणाचे कीर्तन आहे, पण ज्यावेळेस अर्धा तास बाप सांगतो ना, मी माझं कौतुक करायला नाही आलो. मी काही राज्यात फक्त बापच सांगायला जातो. मी तुझ्यासाठी जीवन जाळी रे आणि तुने नाही पाणी पाहिजे रे, हे नाही कधी सांगत आम्ही कीर्तनात. कीर्तनात काय सांगितलं पाहिजे माहिती का, शाश्वत जगणारा बाप सांगितला पाहिजे. नाही शाश्वत जगणारा. मी असे तरुण पोरांना सगळे सांगतो. आजचं हे जागराचं कीर्तन आहे ना, या कीर्तनातला शेवटचा संदेश हा, म्हातारं जायच्या आधी मिठी मारून घ्या गाड्या. एकदा जर काळाच्या पडद्याआड गेलं ना, परत तिथून उठून कधी जाणार नाही तुमचा बाप. मी अशी लई मोठी पोरं बघितली 35 वर्षाची मोठ्याने रडताना. बोलो काय झालं? मला महाराज गेला हो बाप वाघासारखा, हातातनं पाणीच पडलं नाही अंगावर शेवटचं. न घालना आंघोळ, मला काळी पडलेली पाठ आज बघितली हो, आयुष्यभर बनेलवरच बघितला बाप. मिठी मारून घ्या. चिरा पडलेला पाय त्याला तेल लावून घ्या, त्याच्या वेदना समजून घ्या. आणि सगळ्या पोरांना सांगतो, कोणाची घरं आहेत ना, ती घरं बापाने तिथे दिवस काढले ना, अरे प्लॅस्टिकची पिशवी ठेवली आमच्या अंगावर, एक थेंब लागून गेला नाही, मग दिवस बदला त्याच्या आता. मी सगळ्या पोरांना सॅल्यूट करतो ज्यांनी त्या घराच्या जागी बंगले बांधलेत, आणि बांधलेच पाहिजेत. जी माणसं हिनवत्यात ना, तीच पुष्पगुच्छ घेऊन येतात अभिनंदन करायला. हे महाराज, हे फार महत्वाचं नियोजन आहे. हे आयुष्यात जमलं पाहिजे गड्या. या कीर्तनातून काय घेऊन जायचंय, काय शिकायचं आम्ही कीर्तनातून? महाराज नाही महत्वाची माणसं आहेत. ये पेड़ बूढ़े हुए हैं, ये फल नहीं दे सकते, लेकिन इनके प्यार की छाव जरूर देंगे. प्रेमाची सावली जरूर देतील.
अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. काय सोचलं असन यांनी महाराज, काय सोचलं असन. मुलगी म्हणते आई रडत नाही ही पोर. आता परत एकदा 15 ऑगस्ट 26 जानेवारी सगळे सॅल्यूट करतील तिरंगाला. सगळ्यांचे वडील असतील, माझे वडील नसतील. सगळे मला म्हणतील कुठे तुझा बाप. मी म्हणेन ज्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करताना हा तिरंगा भारताच्या सीमेवर फडकत राहावा. पण भारताच्या सीमेवर शहीद झाला माझा बाप. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे लिए. तानाजी मालुसरे गेले बरं का तिथं. उदय भानाला फाडला तानानं. हे का सांगितलं माहिती का. गेला ताना पण भावाभावाचं प्रेम होतं. सूर्या म्हणतो दादा, ताना म्हणतो सूर्या महाराष्ट्रातल्या मावळ्याने केलेला वार फेल जात नसतो. ते गेलाय उदय भान. गड आला पश्चिम गेला. भावाला भावाची आठवण आली. शेवटी एखादा भावाचा भाऊच कामाला येत असतो. सगळं इथं राहीन पण हे प्रेम सोबत घेऊन जायचं. सज्जनाओ, या ठिकाणी आज तुम्ही एवढा हा महोत्सव करताय. मी संत बाळूमामांच्या चरणी खरंच अंतकरणातून प्रार्थना करेल, भगवंताच्या चरणी प्रार्थना करेल. 5व्या वर्षी अजूनही याचं स्वरूप फार भव्य दिव्य असावं या कार्यक्रमाला. आणि मला अजून एका गोष्टीसाठी टाळे वाजवा. या कार्यक्रमात तरुणांची संख्या फार जास्त आहे, फार जास्त तरुणांची संख्या जास्त आहे. महाराज जिथं तरुणांची संख्या, ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि तरुणांची संख्या, याला कारण आहे या सगळ्यांवर बाळूमामांची कृपा आहे. इथं आल्यानंतर काहीच कमी पडत नाही. मी तुम्हाला एक मोठं वाक्य बोलतो, सेवेला पूर्णविराम देतो. तुम्हाला एकच सांगतो, इथं आल्यानंतर काहीच मागू नका मामांना. फक्त त्यांना म्हणाव आम्हाला जे आमच्यासाठी योग्य आहे ते आम्हाला दे. त्यांना माहिती ना तुम्हाला काय पाहिजे नाही. ते उगस अहो संत हे चमत्कारी नव्हते. ते बोलले तेच घडलं. त्यांच्या अंतकरणातून जे निघालं समाजविषयी भावना त्याच घडल्या. या भंडाऱ्यात काहीतरी ताकद आहे ना. अहो महाराज ही ताकदच वेगळी आहे. एवढा मोठा समाज येणं सोपं आहे का. खऱ्या अर्थानं सद्गुरू मामांची असणारी कृपा आहे. बोलताना एखादा वाणीतून शब्द गेला असतील, कुणाच्या भावना दुखवल्या असतील. माझं कीर्तन जरी 2 तास असतं तरी ते कीर्तन रोज 3 तास असतं. यांना माहिती. हे मला म्हणतात बोल लई वेळ कीर्तन करतो तू. पण मला कीर्तनात खऱ्या अर्थानं सरात किती बी असू दे. मग ते मला कधी पाकिट कमी असेल मोठं असेल तिथं शॉर्टकट नसतो बरं का अभिमन्यू बाबा. हे सांगायचं तात्पर्य. फार आनंद वाटला तुमच्या सगळ्यांना भेटून. सेवा या ठिकाणी संपादित केली अतिशय. एकदा सगळ्या वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलांसाठी टाळ्या वाजवा. आमचे गोरख महाराज कुंभार आणि तुमचं अभिनंदन. तुम्ही नाव नाही घ्यायला लावलं. ह्या सगळ्या कमिटीचं का धन्यवाद आहे. ह्यांनी नाव नाही घ्यायला लावलं. नाही ते हे नावाच्या लय गडबडी होत्यात. हे आलेच मला म्हटले महाराज सगळ्यांचा कार्यक्रम आहे, कोणी एकाचं नाव नाही घ्यायचं. नाही ते नाव घेतलं दुसरं रुसतंय, तिसरं फुकतंय. ते म्हणते आमचं नाव नाही आलं. महाराजांची संस्था आहे. महाराज मुलं घडवतायत. कुणाची जाहिरात नाही करायला आलो. आपली मुलं चांगल्या ठिकाणी असावीत. या ठिकाणी भक्तिताईंची संस्था आहे, तिथं मी मार्गदर्शन करायला आहे. या ठिकाणी मुली प्रवचन करतायत, चांगल्या पद्धतीने कीर्तन करतायत. त्यांच्याही संपर्क साधा. या कमिटीचं हृदयातून धन्यवाद. या ठिकाणी सगळ्यांचं पुनश्च एकदा धन्यवाद. महाराज तुमचं हृदयातून धन्यवाद. सगळ्यांचं या ठिकाणी अंतकरणातून धन्यवाद देतो. वाणीतून एखादा शब्द गेला असेल अंतकरणातून माफी मागतो. आमचे भक्तिताईंचे वडील सोमनाथदादा चव्हाण या ठिकाणी माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे आहेत. माझ्या बरोबर गेली 10 वर्ष झालं ते माझ्या बरोबर या ठिकाणी भूमिका बजावतात. आम्ही 1000 किलोमीटरचा प्रवास भाऊ नॉन स्टॉप मारतो बरं का. 94,000 किलोमीटर झाली इनोवा गाडी. माझं सांगाय नाही आलो. 94,000 7 महिन्यात गाडी होणं हे सोपं नाही. इथं स्टार्टर मारला की तिथं निघतो. ते मला म्हणतात महाराज हे माझ्या सगळ्या लेखी तिथं सोडून आलोय तुमच्यासाठी. पण खरं सांगू का दादा, तुमच्या बी जीवनातला त्याग मोठा आहे. ते तिकडून इकडं मार्गदर्शन करतात. मला म्हणतात फोनवर सांगा तुम्ही पोरं घडली पाहिजेत. पोरांना तुम्हाला खरं सांगतो आईबापाचं नाव लय मोठं करायचं. तुम्हाला हिनवलंय ना महाराज. आवा आम्हाला एका क्षणाला सोडलं सगळ्यांनी. त्याच्या मी एक शेवटचा शब्द सांगतो. हे तुम्ही समोर बसलेत ना, हे तुम्ही सगळी चांगली आहेत पण काही यडपट बी आहेत. इकडं सोडलं होतं एका ठिकाणी, काहींनी हिनवलंय. पण ज्यांनी हिनवलं ना ती स्टेटस ठेवतात. हे स्टेटस निर्माण करा आयुष्यात. ज्ञानेश्वर